बसायचं घ्या तुम्हाला तिथं ठेवलं बा, हे इथं वरती. हे शाळीग्राम सारखं जे आहे ना हे आहे गंगोत्रीचं आणि हे केदारनाथ. केदारनाथ आहे. पण तिथं जे तुम्ही जिथे जाणार आहात तिथं ते अमृतवन छोट्या दगडात काळ्या रंगात. काळ्या रंगात आणि त्याला महादेवाची पिंड. जी 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 बरोबर. बघूया आपण, ते मिळालं तर नक्की आणूया. मंदिर बनवताना पहिले पूजा करणारे जे आदरणीय ताई होत्या, आमच्या आजी होत्या, त्या ह्या आहेत उपळणकर यांचं नाव. त्यांच्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळाली की कुणीतरी आपल्या मंदिराला येतंय अशी सुरुवात होती. आणि आता येऊ लागलेत. पण तो काळ असा होता की मंदिर राहतंय की जातंय, उचलून घेऊन जातात की ठेवतात, अशी शाश्वती नव्हती. आणि आज आम्हाला यांनी कदाचित सुरुवात केल्यामुळे म्हणा किंवा त्यांचे हात लागले तर भक्त वाढले, सगळ्यांची श्रद्धा झाली. श्रद्धेपोटी आता भाव पण वाढत चालला आहे. आणि भाव असा आहे की श्रद्धेने येऊन सगळे दर्शन घेतात, आनंदात घरी जातात. तोच आनंद आम्हालाही पाहिजे होता, त्याचीच आम्ही आशा ठेवून होतो. आणि ती आशा आज पूर्ण झाली आहे. दिवाळीच्या या सणाने तोही आनंद काकांच्या तोंडून तुम्ही ऐकताय, द्विगुणित होणार आहे असं ते सांगतायत. तर आपल्या सर्वांना दिवाळीच्या भोलेधाम या मंदिरातून शुभेच्छा देत आहेत. हे आमचे आजी आजोबा यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद.